नमस्कार श्रोते हो. दीपक रिगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक डॉक्टर सुनील विभूते यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा एकदम झक्कास. शरयू नगरच्या छोट्या गार्डनमध्ये 4 पेन्शनर एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते. 4 पेन्शनरपैकी पहिले इतिहास विषयाचे शिक्षक सतीश शहाणे. सरांना त्यांचे मित्र इतिहास संशोधक म्हणत. दुसरे पेन्शनर म्हणजे DCC बँकेचे अकाउंटंट श्रीधर कागदे. तिसरे कृषी खात्यात नोकरी करणारे महेश वर्तक आणि चौथे सार्वजनिक बांधकाम खात्यातून इंजिनियर म्हणून रिटायर झालेले किशोर आगलावे. त्यांच्या चर्चेचा विषय होता रामलिंग इथे वन डे ट्रिप. शहरापासून जवळच 50 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत रामलिंग नावाचं महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या जवळ पाण्याचा उंच धबधबा आहे. धबधब्याचं पाणी मंदिराला वळसा घालून ओढ्यातून वाहतं. डोंगराच्या उंच कड्यावरनं धो धो असा धीर गंभीर आवाज करत पडणारं धबधब्याचं पांढरं शुभ्र पाणी, त्याचे उडणारे तुषार, ती छोटी छोटी इंद्रधनुष्य, ओढ्यातून खळखळ वाहणारं पाणी, दाट झाडी, रंगीबेरंगी फुलझाडं, हिरवाईनं नटलेला डोंगर, चिवचिवाट करणारे पक्षी, अशा अनेक गोष्टींमुळे रामलिंग पर्यटनाचं नयनरम्य ठिकाण बनलेलं आहे. रामलिंगला जाण्याची कल्पना सर्वप्रथम इतिहास संशोधकांनी मांडली. रोज उठता बसता टीव्हीचं थोबाड काय बघत बसता, असे बायकोचे टोमणे ऐकून वर्तक आणि आगलावे वैतागले होते. त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. पण कागदेंनी मात्र होकार दिलेला नव्हता. अकाउंटंटची नोकरी करता करता हाडाच्या शिक्षकाप्रमाणे ते हाडाचे अकाउंटंट बनले होते. ते काहीतरी गंभीर विचार करत होते. श्रीधर कागदे आणि किशोर आगलावे बालमित्र असल्यामुळे त्यांचं बोलणं आरेतुरेत चालायचं. त्यामुळे आगलावे कागदेंना म्हणाले, काय रे शिर्या, कसला विचार करतोय रे? कागदे सगळ्यांकडे डोळे बारीक करून बघत म्हणाले, या ट्रीपचं बजेट किती, पर्सनल कॉन्ट्रीब्युशन किती, ट्रीपला जायचं कसं, ही सगळी माहिती माझ्या टेबलला आली पाहिजे. मी ती तपासीन आणि नंतर हो किंवा नाही ठरवीन. असं का? मग बस तू एकटाच हातपाय खोडत तुझ्या टेबलला. आगलावेंच्या या खोचक उत्तरानं कागदे त्यांना म्हणाले, किशे, बालमित्र म्हणून तू नेहमी वाटेल ते बोलतो. यावेळी मी तुझं ऐकून घेणार नाही. दोघांचा वाद पुढे वाढू नये म्हणून शहाणे सर कागदेंना म्हणाले, ट्रीपला आपण 4 जण जाणार आहोत. कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकी 500 रुपये असेल आणि आपण कार भाड्यानं करून जाणार आहोत. सरांनी एवढी माहिती सांगितल्यानंतर कागदे लगेच होय म्हणतील या आशेनं सगळेजण त्यांच्याकडे बघत होते. पण ते म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला उद्या सांगतो. वर्तकांनी कागदेंना विचारलं की एवढं विचार करण्यासारखं यात आहे काय? कागदे काही बोलणार एवढ्यात आगलावे म्हणाले, अरे हे आमचं कुकुलं बाळ आहे ना, हे घरी जाईल, गृहमंत्र्यांना सगळा वृत्तांत सांगेल आणि गृहमंत्र्यांनी होकार दिला तर हे हो म्हणणार. तेवढ्यात कागदे आगलावेनं चिडून म्हणाले, किशे, तू ना नावाप्रमाणे आगलावे आहेस. कागदेंच्याच बोलण्याला न जुमानता पुढे ते म्हणाले, शिर्या, लहानपणी आईचं तू कधी काही ऐकत नव्हता. आता मात्र हडकुळं कुत्रं जसं कान पाडून शेपूट आत घालून दीनवाण्या चेहऱ्यानं फिरत असताना तसा तू फिरत असतो. कधीतरी कान वर करून टवकारून शेपटी बाहेर काढून भुंक केल्या का? आगलावींनी कागदेवर टीकेचा भडीमार केला. नाही, तसं काही नाही. तसं काही नाही आहे. माझी बायको माझी खूप काळजी घेते म्हणून तिला सांगणं माझं कर्तव्य आहे. कागदे सारवासारव करत सगळ्यांकडे बघत म्हणाले, मग बस तू तुझं कर्तव्य करत, तोपर्यंत आम्ही तिघं जाऊन येतो. अशी निर्वाणीची भाषा आगलावेंनी वापरली. त्यामुळे कागदेंचा अगदी नाईलाज झाला आणि त्यांनी ट्रीपला यायला होकार दिला. सर्वांचा होकार आल्यामुळे आता चर्चा दुसऱ्या मुद्द्याकडे वळली. दुसरा मुद्दा होता कार ठरवण्याचा. आगलावे म्हणाले, माझ्या ओळखीचा एक ड्रायव्हर आहे, त्याची स्वतःची इंडिका कार आहे. ऑफिसमध्ये असताना मी त्याला नेहमी घेऊन जात होतो. सुदैवानं त्या ड्रायव्हरचा कॉल लगेच लागला. सर म्हणाले, स्पीकर ऑन करा, म्हणजे तो काय म्हणेल ते सगळ्यांना समजेल.
आगलावेनी बोलायला सुरुवात केली. अरे बापू, मी आगलावे साहेब बोलतोय. बोला की साहेब. पलीकडनं बापूचा आवाज आला. हे बघ बापू, मला आणि माझ्या मित्रांना रामलिंगला जायचं आहे. तुझी गाडी न्यायची आहे. भाडं किती घेणार? आगलावेंनी अत्यंत उत्साहानं त्याला विचारलं. 1800 रुपये द्या साहेब. बापूचं उत्तर आलं. 1800? अरे बापू, तू भाडं जास्त सांगतोयस. रामलिंग 50 किलोमीटरवर आहे. आगलावेंनी भाडं कमी करायचा प्रयत्न केला. या बघा साहेब, तुम्हाला नेहमीप्रमाणे एकदम क्लिअर कट सांगतो. रामलिंगला सगळे ड्रायव्हर 1500 रुपये घेतात, पण मी 1800 सांगतो, कारण वरचे 300 नेहमीप्रमाणे तुमचे. तुम बे खुश, हम बे खुश. बापू रंगात येऊन बोलत होता आणि बापूचं बोलणं ऐकताच तिघेजणं चमकून आगलावेंच्याकडे बघायला लागले. आगलावे घाईघाईनं म्हणाले, बाप्या, आता मी रिटायर झालो आहे. अहो, रिटायर झाला म्हणून काय झालं? जितेची कोड आहे, मिळाल्याशिवाय जात नसती साहेब. तुम्ही. बापू अजून पुढे काहीतरी बोलणार होता, पण आगलावेंनी त्याचा कॉल कट करून टाकला. बाकीचे त्यांना म्हणत होते, सुरू राहू दे, सुरू राहू दे, अजून काय म्हणतोय ते आम्हाला ऐकू दे. त्यावर आगलावे घाम पुसत गडबडीनं म्हणाले, नाही, हा बापू म्हणजे एकदम कंडम माणूस आहे. एकदम म्हणजे हा माणूस ना, आगलावेंची बघता बघता बोबडी वळली आणि या संधीचा फायदा घेत कागदे आगलावेंना म्हणाले, किश्या, तू सर्व्हिस कशी केलीस ते आम्हाला समजलं. दुसऱ्याची हाणाहाणी करायची तुझी सवय मला माहिती आहे रे. लहानपणी शाळेत असताना मधल्या सुट्टीत भेळ खाताना तुझ्या वाटणीची खाऊन परत माझी भेळसुद्धा बाका खात होतास. मगाशी तू मला कुत्रा म्हणालास, आता तर तू चोरटी मांजर निघालस की. मांजोरड्या कुठला? चोर तो चोर आणि वर शिरजोर. हे बघ श्रीधर, झाल्या गेल्या गोष्टी पुन्हा उकरण्यात अर्थ नाही आहे. आगलावे नरमाईनं कागदेंना म्हणाले. आगलावेंना अजून झापायचं होतं, पण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करत शहाणे म्हणाले, माझा एक विद्यार्थी ड्रायव्हर आहे, त्याला आपण फोन करू. मग सरांनी ड्रायव्हरशी बोलायला सुरुवात केली. सगळेजण कान देऊन ऐकत होते आणि सरांची एखादी भानगड उघडकीला यावी असं या तिघांना मनोमन वाटत होतं. अरे हरी, मी शहाणे सर बोलतोय बरं का. कोणचे शहाणे सर? पलीकडनं प्रश्न आला. अरे हरी, मी विद्यानिकेतनमधला शहाणे सर बोलतोय. शहाणे सरांनी हरीला आठवण करून दिली. हे बघा, आम्ही विद्यानिकेतनमध्ये असताना 2 शहाणे सर होते. एक होते काळे शहाणे सर आणि दुसरे होते गोरे शहाणे सर. त्यातले नेमके कोण आहे तुम्ही? हरीचा पुढचा प्रश्न आला. हरी, मी गोरा नसलेला शहाणे सर. शहाणे सरांनी आपला रंग झाकायचा प्रयत्न केला. सर तुम्ही होय. आता आला का ध्यानात? काय काम काय काढलं? हे बघ हरी, आम्हा चौघांना रामलिंगला जायचं आहे. तुझी गाडी आहे का? सरांनी त्याला विचारलं. आहे ना सर, माझी गाडी आहे आणि भाडं म्हणाल तर 1500 रुपये. अरे हरी, गुरुला काहीतरी कन्सेशन दे की, गुरुदक्षिणा म्हणून. असं म्हणून सरांनी हरीच्या काळजालाच हात घातला. अहो सर, गुरुदक्षिणा देण्यासारखे दिवसच राहिले नाही. ठीक आहे, तरी पण तुम्ही म्हणता तर 200 रुपये कमी द्या. पण सर, माझी गाडी आहे ना, ती कंडिशनमध्ये नाही बरं का. जरा सांभाळून घ्यावं लागन. हरीचं उत्तर ऐकून शहाणे सर तिघांकडे विजयी नजरेनं बघायला लागले. हरीने 200 रुपये कमी केल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला. तिघांनी हरीला होकार द्यायला सरांना सांगितलं. सरांनी हरीला ट्रीपचा सगळा तपशील सांगितला आणि अशा प्रकारे ट्रीपचा दुसरा टप्पा पूर्ण झाला. ट्रीपसाठी प्रत्येकानं कॉन्ट्रीब्युशन म्हणून 500 रुपये कागदेंच्याकडे जमा केले. वर्तक खवय्ये म्हणून जाणकार होते, म्हणून त्यांच्याकडे सगळ्या खाण्यापिण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ट्रीप काढली म्हणून बायकोचं भलं बुरं टोमणे ऐकायची वेळ येऊ नये म्हणून सगळे खाद्यपदार्थ, इतकंच नाही तर पाणीसुद्धा बाहेरनं मागवण्यात आलं. हिंदी आणि मराठी गाण्यांची आगलावेंना चांगली माहिती होती, म्हणून प्रवासात गाणी मोबाईलवर आणि ब्लूटूथवर लावायचं काम आगलावेंच्यावर सोपवण्यात आलं. शहाणे सरांनी ट्रीप इन्चार्ज म्हणून काम बघायला सुरुवात केली. आपण ट्रीपसाठी निघालोत हे अपार्टमेंटमधल्या सगळ्यांना समजावं म्हणून प्रत्येकानं मोठ्या उत्साहानं, कोणी विचारो किंवा न विचारो, सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की लोक त्यांना बघताच आपला मार्ग बदलून त्यांच्यापासून दूर पळायला लागले.
ठरलेल्या दिवशी सकाळी 8:25ला शरयू नगरच्या 4 अपार्टमेंटमध्ये असलेल्या ओपन स्पेसमधल्या बाकावर शहाणे सर हजर झाले. अंगात कडक इस्त्रीची शर्ट पॅन्ट, त्यावर काळं जॅकेट आणि पायात चकचकीत काळ्या पॉलिशचे बूट असा त्यांचा पेहराव. थोड्या वेळात श्रीधर कागदे झब्बा आणि कुर्ता घालून खाद्यपदार्थांची मोठी पिशवी घेऊन हजर झाले. वर्तकांनी कडक इस्त्रीचा पायजमा आणि पिवळा सिल्कचा शर्ट घातला होता, तर आगलावे निळी जीनची पॅन्ट, टी शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शू घालून हजर झाले. वर्तकांनी हातातील पोर्टेबल ब्लूटूथ बाकाखाली ठेवलं आणि त्यांच्या मोबाईलवरचं गाणं सुरू केलं, सुहाना सफर और ये मौसम हसी. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. चौघांच्या गप्पातून, हास्यविनोदातून आनंद आणि उत्साह ओसांडून व्हायला लागला. अपार्टमेंटमधल्या लोकांची सकाळच्या कामाची लगबग सुरू होती, तरीही प्रत्येकजण त्यांच्याकडे कुतूहलानं बघत होता. 8:45 वाजले तरी गाडी आली नव्हती. त्यामुळे सरांना कागदे म्हणाले, अहो इतिहास संशोधक, गाडी 8:30 वाजता येणार होती, पण अजून हरीचा पत्ता नाही, बघा जरा त्याच्याकडे. सरांनी हरीला कॉल केला तेव्हा वैतागून हरी म्हणाला, अहो सर, अहो 4:30 वाजल्यापासून तुम्ही स्वतः बी झोपला नाही, मला बी झोपू दिलेलं नाही. माझं सगळं आटपले. नळाला पाणी आलं नाही म्हणून आंघोळ तेवढी राहिली. अहो देवा धर्माला जायचं म्हणजे आंघोळ पाहिजेलच ना. हे बघा आत्ता नळाला पाणी आलंय, तेव्हा येतो मी अर्ध्या तासात. पलीकडनं हरी नुकताच झोपेतून उठल्यासारखा बोलत होता. सरांनी अजून अर्धा तास लागेल असं सांगितल्यानंतर वर्तक हात हलवत प्रश्नार्थक म्हणाले, मग आता अर्धा तास करायचं काय? आगलावे म्हणाले, प्रश्न फक्त अर्ध्या तासाचा आहे, बघता बघता निघून जाईल तो. तोपर्यंत आपण चहा नाश्ता करू. त्यांची सूचना सगळ्यांना पसंत पडली. वर्तकांनी लगेच चहा आणि कांदा भजी शेजारच्या गाड्यावरनं मागवली. चौघेजण गाण्याच्या तालावर डोलत चहा कांदा भजी खायला लागले. त्या दरम्यान चौघांच्या बायका येऊन त्यांची पाहणी करून परत गेल्या. रोज घरात तोंड उचलून बोलत नाहीत, आज मात्र रस्त्यावर तमाशा लावलाय. यालाच म्हणतात साठी बुद्धी नाठी. या मुद्द्यावर त्यांचं परतीच्या वेळी एकमत झालं. थोड्या वेळात हरी गाडी घेऊन आला. काळा सावळा रंग, बेताची उंची, सडपातळ शरीरयष्टी. त्याच्या गळ्यात आणि मनगटावर काळा दोरा होता. दाढी थोडी वाढली होती, पण डोक्यावरचे केस मात्र त्यांनी चोपून बसवलेले होते. मळलेली जीनची पॅन्ट आणि रंगीबेरंगी पट्ट्याचा टी शर्ट त्यांनी घातला होता. त्यांनी गाडी वळवली तशीच चालू ठेवली आणि गाडीतनं उतरून म्हणाला, बसा सगळे, सलगी निघू. पण शहाणे सरांमधलं शिष्यप्रेम जागं झालं. ते म्हणाले, हरी, अरे चहा भजी घे आधी, मग निघू आपण. हरींनी सरांना नको म्हणून सांगितलं, पण सगळ्यांनी त्याला खूप आग्रह केला. वर्तकांनी तर गाडी बंद करून गाडीची चावीच काढून घेतली. त्यामुळे नाईलाजानं हरीनं चहा भजी घेतली. चौघांनी सगळं सामान डिकीत ठेवलं. ट्रिप इन्चार्ज म्हणून सर पुढे बसले, तिघेजण मागे बसले. हरीने गाडीला चावी लावली आणि सर मोठ्यांदा ओरडले, हर हर, आणि तिघांनी महादेव म्हणून त्यांना साथ दिली. गाडी नाही खर्र खर्र करून त्यांना साथ दिली, पण गाडी काही सुरूच झाली नाही. हरीने पुन्हा चावी फिरवली. सगळ्यांनी पुन्हा हर हर महादेवची गर्जना केली. 4-5 वेळा असा प्रकार झाला, पण गाडी काही केल्या सुरू होईना. शेवटी हरी सगळ्यांकडे बघत दीनवाण्या आवाजात म्हणाला, काय गाडीची बॅटरी जरा डाऊन झाली म्हणून जरा धक्का मारायला लागन गाडीला. अहो याच कारणाने मी चहा नाश्त्याला नको म्हणत होतो. असू दे असू दे असं म्हणत चौघेजण गाडीतनं खाली उतरले आणि जोर लगा के हैया असं म्हणत धक्का मारायला लागले. सगळी ताकद पणाला लावून दात ओठ खात चौघजण गाडी ढकलत होते. अहो अजून थोडं ढकला, अहो थोडा जोर लावा की, असं हरी त्यांना आतून सांगत होता. गाडी थोडं अंतर पुढे जात होती आणि ढकलणं थांबलं की तेवढंच अंतर मागे येत होती. असं 7-8 वेळा झाल्यावर सकाळची थंड हवा असून चौघांना फुटला घाम. कपाळावरचा गळ्यावरचा घाम पुसत चौघेजण मदतीच्या अपेक्षेनं आजूबाजूला बघायला लागले. तेवढ्यात कागदेंची नजर 4-5 कॉलेज तरुणांवर पडली. त्यांना बोलवून घेत कागदेंनी त्यांना मदत मागितली.
तेव्हा त्या मुलांची आपापसात चर्चा चालू झाली. पहिला तरुण म्हणाला, साला सुबह सुबह किसका थोबड़ा देखा मालूम नहीं, यह खटरे को धक्का मारने का टाइम आ गया. दूसरा म्हणाला, अरे ये बुड्ढे की मदद करते बैठेंगे ना तो कॉलेज को देर हो जाएंगी. तीसरा म्हणाला, अरे ये बेचारे बूढ़े लोग मुसीबत में हैं, इनकी मदद करनी चाहिए, ये तो हमारा फर्ज है, चलो चलो लगाते हैं धक्का. त्यांची अशी उलट सुलट चर्चा ऐकत असताना शहाणे सरांच्या रागाचा पारा वर वर चढत होता. कारण त्यांना म्हातारा, बुड्ढा, काकाजी, दादाजी हे शब्द वापरले ना की राग अनावर होत असे. त्यांचा हा वीक पॉईंट तिघांना माहिती होता. त्यामुळे आगलावेनी त्यांचा रुमाल खिशाबाहेर काढला तर बाकीचे दोघे सरांना धरून ठेवायला तयारीत उभे राहिले. तरुणांनी गाडीला धक्का मारायला सुरुवात केली, परंतु त्यावेळी सरांच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली होती. ए बुड्ढा कोणाला म्हणतो रे? बुड्ढा होगा तेरा बाप, बुड्ढी होगी तेरी माँ. त्यांचे हे नेहमीचं वाक्य त्यांच्या ओठावर आलं होतं, पण आगलावींनी त्यांच्या तोंडावर पटकन रुमाल धरला. दोघांनी त्यांना धरून ठेवलं. 4-5 तरुण गाडीला धक्का देत गाडी पुढे ढकलत होते, तर आगलावींनी सरांच्या तोंडावर रुमाल दाबून धरला होता आणि बाकीचे दोघे त्यांना मागे ओढत होते. त्याही अवस्थेत चेहरा तारवटून डोळे मोठे करून हातवारे करत सर त्या तरुणाकडे जात होते. धक्का मारता मारता एक तरुण त्यांच्याकडे बघत म्हणाला, अरे हमें देख के ये दादाजी ऐसा क्यों कर रे? हे वाक्य ऐकल्यावर सर जास्त उसळ्या मारायला लागले. त्यांना कसंबसं आवरत वर्तक म्हणाले, नहीं नहीं कुछ नहीं, वो बड़े प्यार से तुम्हें चीयर अप कर रे. सुदैवानं गाडी सुरू झाली. आगलावेनी त्या तरुणांना थँक्यू म्हणत निरोप दिला आणि नंतरच सरांच्या तोंडावरचा रुमाल काढला. सरांनी तरुणांचा राग या तिघांवर काढला, पण गाडी सुरू झाल्याच्या आनंदात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत सगळे गाडीत बसले आणि ट्रिपला सुरुवात झाली. थोड्या वेळात गाडी पेट्रोल पंपावर आली. हरी म्हणाला, सर 1200 रुपये द्या, डिझेल टाकतो. अरे च्छा, 1200 रुपये कशाला पाहिजे तुला? 600 रुपयाचं डिझेल टाक. सर हरीला म्हणाले, अहो सर माझं जजमेंट आहे, ते माझं मला माहिती, आणि अजून माझे 100 रुपये तुमच्याकडे जमा राहतातच ना. हरीच्या या युक्तिवादावर सर निरुत्तर झाले. त्यामुळे कागदेंनी हरीला 1200 रुपये दिले. हरी डिझेल भरणाऱ्याला 1200 रुपये देत म्हणाला, हे बघे 700 रुपयाचं डिझेल टाक आणि काल माझ्याकडे राहिलेले 500 जमा करून घे. डिझेल भरून गाडी पुढे निघाली तेव्हा घड्याळात 11 वाजलेले होते. हरी उशिरा आल्यामुळे आणि धक्का मारण्याच्या प्रसंगामुळे ट्रिपला उशीर झाला असा सगळ्यांचा तक्रारीचा सूर होता. त्यामुळे हरी समजावणीच्या सुरात म्हणाला, अहो घरची गाडी असली ना का निघायला उशीरच होतो. माझा नेहमीचा अनुभव आहे ना. मागच्या आठवड्यातला प्रसंग सांगतो. तो बाळा वाजतात नाही का, बाळा वाजतात, तो आलता माझ्याकडं. अहो बाळा वाजतात म्हणजे बळवंत चौगुले पैलवान. वस्ताद म्हणला, उद्या आमच्या तालमीच्या पैलवानाचा टिळा लावायचा कार्यक्रम आहे सांगलीला. तालमीतली 7-8 पैलवान आणि मी असा गोतावळा त्यांनी बोलावला आहे. तेव्हा तू उद्या लवकर 6 वाजता ट्रॅक्सचं गाडी घे, तालमी मोर्रा हजर हो. तिथं लवकर पोचलो ना आपण तर त्याच्या कार्यक्रमाला आपला मदतीचा हात लागन ना. तेव्हा मी वस्तादला म्हणलं वस्ताद उद्या सकाळी 6 वाजता माझी ट्रॅक तालमी मोरं टच म्हणजे टच, तुम्ही बी तयारीत राहा. मी असं म्हणालो, पण दुसऱ्या दिवशी तालमीला पोहोचायला मला वाजले 7. हरीचं बोलणं मध्येच तोडत सर म्हणाले, म्हणजे हरी उशिरा यायची तुला सवयच आहे वाटतं. त्यांचं बोलणं मनावर न घेता हरी म्हणाला, अहो सर हे बरं नाही, हे मला बी पटते, पण मित्राची ट्रॅक्स घ्यायची होती ना, मग त्याला रात्री दारू पाजली. आता फुकटची दारू भेटली म्हणल्यावर त्यांनी बी एकाच्या ऐवजी 2 बाटल्या आणल्या, मग त्यामुळं मला बी जरा जास्त झाली. नाही ते राहू दे हरी, वस्तादांचं पुढे काय झालं ते सांग. वर्तकाने उत्सुकतेनं हरीला विचारलं. हरी पुढे सांगायला लागला, अहो मी 7 वाजता तालमीला पोचलो तर सगळीकडं सामसुमच ना. मला वाटलं सगळे पैलवान गेले काय दुसरी गाडी करून, म्हणून मी वस्तादला कॉल केला. तालमी मोरं कोणीच नाही असं म्हणल्यावर तो म्हणला, ह्याच्या मारी सगळे कुठं उलटले, मी आलो थोड्या वेळात. आता गाडीत बसून बसून माझ्या हातापायाला यायला लागल्या मुंग्या.
आणि 8च्या पुढं चांदणी उगवल्यागत एक एक पैलवान उगवायला लागला. वस्तादला यायला तर 9 वाजले. मग आम्ही निघालो तर्राट. रस्त्यात सांगोलेल्या फुल्ल नाश्ता पाणी केलं, पुढं निघालो. नॉनस्टॉप गाडी मारली तुम्हाला सांगतो. आणि 4 वाजता सांगलीत मंगल कार्यालयामोर गाडी टच. सांगलीतला पाहुणा तर आमच्या पुढचा बरं का, तो टेम्पोतनं कार्यक्रमाचं सामान उतरून घेतो. आता हे बघता सगळी पैलवान मंडळी गाडीतनं पाटापाटा उतरली आणि पाहुणीच्या मदतीसाठी टेम्पोला भिडली. पाहुणा आर 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 म्हणतोय, तवर टेम्पो झाला ना रिकामा. शेवटी पाहुणा कळवळला आणि म्हणला, अहो कार्यक्रम मागा संपलाय, सामान उतरवायच्या ऐवजी चढवायचं होतं टेम्पोत. आता एवढं ऐकल्यावर वस्तादला आणि सगळ्या पैलवानाला जबर धक्का बसला ना. मग वस्तादाच्या मानानं आजचं आपलं लय बरं आहे नाही का, असं म्हणून हरी खो खो हसायला लागला आणि त्याच्याबरोबर कसनुसे चेहरे करून हे चौघेजण हसायला लागले. शहरातला शेवटचा चौक आला. हा ओलांडला की गाडी रामलिंगच्या रस्त्याला लागणार होती. तेवढ्या ट्रॅफिक पोलिसनं शिट्टी मारली, त्यांची गाडी अडवली. हरीने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि गाडी चालूच ठेवून तो पोलिसाकडे गेला. त्याचं आणि पोलिसाचं बराच वेळ बोलणं सुरू होतं. थोड्या वेळात हरी परत आला आणि म्हणाला, सर 600 रुपये द्या हो, ट्रॅफिकवाला आ वासून बसलाय. अरे त्यांनी आ वाचला म्हणजे आपण त्यात पैसे टाकायचे, हा कुठला नियम आहे, वर्तक म्हणाले. हरी त्यांच्याकडे बघत म्हणाला, ए बघा हरकतराव. त्याला घाईघाईनं दुरुस्त करत सर म्हणाले, नाही नाही हरकतराव नाही रे, वर्तकराव. अहो तेच ते, काय आहे आपल्या गाडीला नाही आहे PUC, त्यामुळे त्याला पैसे द्यायलाच लागतील. आता PUC नाही ही काय आमची चूक आहे का, ती तुझी चूक आहे ना, त्यामुळे तुझी चूक तू निस्तर. वर्तकांनी हरीला बाणेदारपणे उत्तर दिलं, हे बघा हरकतराव, सॉरी वर्तकराव, माझ्याजवळ पैसे नाहीत आणि त्याला पैसे नाही दिले ना, आपली गाडी तो जागची हालू देणार नाही. हरीने त्याची बाजू मांडली. अरे PUC म्हणजे प्रदूषणाचं प्रमाणपत्र ना, तो काही एवढा गंभीर गुन्हा नाही आहे. आपण सगळे मिळून त्या पोलिसाला भेटू, काहीतरी मार्ग काढू. शहाणे सर सगळ्यांकडे बघत म्हणाले. सरांचं म्हणणं तिघांना पटलं आणि ते सगळेजण पोलिसाजवळ आले. हरी मात्र गाडीजवळ थांबला. सरांनी पोलिसाला सांगायला सुरुवात केली, साहेब आम्ही 4 पेन्शनर आहोत, रामलिंगला चाललोय सहलीला, ही आमची पहिली ट्रिप आहे हो. पोलीस पावती बुकातली पावती लिहिण्यात गर्क होता. त्यांच्याकडे डुंकूनही न बघता तो म्हणाला, मग मी काय करू म्हणता, काय तुमच्यासाठी बँड फिंड लावायचा का. नाही त्याची काही गरज नाही आहे, फक्त आमची अडवलेली गाडी तुम्ही सोडा. कागदेंनी पोलिसाला विनंती केली, हे बघा तुमच्या गाडीला नाही PUC, त्यामुळं ड्रायव्हरला गप दंड भरायला सांगा. पोलीस निर्विकारपणे म्हणाला, अहो त्या बिचाऱ्याजवळ तेवढे पैसे नाही आहेत हो, एवढी वेळ त्याला माफ करा ना. सर पोलिसाला कळवळून म्हणाले, त्या बियाण्याला बेचारा म्हणू नका, तो कालचा दंड आज भरणार आहे. किती सवड द्यायची त्याला, तुम्ही नाका त्याची रदबदली करू, मला माझं काम करून द्या. असं म्हणून पोलिसांनी वाटाघाटीचे सगळे मार्ग बंद करून टाकले. चौघे चरफडत गाडीकडे आले. सरांनी पाण्याची बाटली काढली, घाटाघाटा पाणी प्यायला सुरुवात केली. बाटली अर्धी झाल्यावर हरीला म्हणाले, अरे 600 रुपये तुला मी देतो, पण मग तुझ्याकडे आमचे 500 रुपये फिरतात, त्याचं काय. अहो सर तुमचे 500 रुपये मी लवकर देईल परत, पण ह्यो आत्ताचा तेढा अगोदर सुटला पाहिजे ना. हरी म्हणाला आणि सरांनी खूण करताच कागदेंनी हरीला 600 रुपये दिले. पोलिसाचा तेढा सुटला. ट्रॅफिक पोलिसाचं प्रकरण मिटेपर्यंत 2 वाजले. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. त्यामुळे रामलिंगच्या रस्त्याला थोडं पुढे गेल्यावर एका झाडाखाली बसून सगळ्यांनी बटाटे वडे, समोसे, पेढे, गुलाबजाम, फरसाण, बर्फी इत्यादी गोष्टींवर भरपेट ताव मारला. नंतर आजूबाजूच्या लोकांना बोलवून गाडीला धक्का मारला आणि पुढचा प्रवास त्यांचा सुरू झाला. दुपारी सर्वांची वामकुक्षीची वेळ होती, त्यामुळे सगळ्यांना झोपेची डुलकी लागली. आग लावे तर चक्क घोरायला लागले. थोड्या वेळानं घाट सुरू झाला. गाडी घर्र घर्र अशा धापा टाकत हळूहळू वेडीवाकडं वळणं घेत घाट चढत होती. आता थोडा घाट राहिला होता आणि अचानक एक म्हैस आणि तिचं रेडकू गाडीच्या समोर आलं.
हरीने करकचून ब्रेक दाबला, त्यामुळे गाडी जागेवर थांबली आणि ती बंद पडली. ब्रेकच्या धक्क्यानं मागच्या सीटवर बसलेल्या तिघांची डोकी पुढच्या सीटवर आदळली, तर सरांचं डोकं पुढे असणाऱ्या डॅशबोर्डवर दांडदिशी आदळलं. त्यामुळे घाबरून ओरडत सगळ्यांनी एकदम डोळे उघडले आणि बघतात तर एक म्हैस रवंथ करत त्यांच्याकडे बघत, "बोल वत्सा, तुला काय वर पाहिजे?" अशा थाटात तिच्या रेडका सकट शांतपणे उभी आहे. थोड्या वेळात एक गुर्राकी 3-4 मशीनसह गाईगाईन तिथं आला. गाडी बंद पडल्यामुळे चौघेजण गाडीतनं उतरून उभे होते. गुर्राकी त्यांना म्हणाला, "बरं झालं राव तुम्ही आता म्हणून, नाहीतर हे महिनी मला गावलीच नसती." गाडीतनं बाहेर येत आपला रुबाब गुर्राख्याला दाखवत हरी म्हणला, "काय तुला काय नीट गुरं राखता येत नाही वय रे? हा, हे म्हैस गाडी घालून येऊ मेली असती म्हणजे? अहो अशी कशी बरं मरल माझी महिनी? तुमच्या या गोगलगाईला वर येताना मी कावापासनं बघतोय." गुर्राखे उत्तरला. गुर्राख्यानं आपल्या इज्जतीचा पंचनामा अजून पुढे करू नये म्हणून विषय बदलत हरी त्याला म्हणाला, "पाहुणं, जरा गाडीला धक्का मारे, हात लावा की, बंद पडली हो गाडी." आणि चौघांकडे वळून म्हणाला, "गाडी वर ढकलणं अवघड आहे, म्हणून वळवून अगोदर खाली जाऊ आणि वळवून परत वर येऊ." गुर्राख्यासह चौघांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. गाडी वळवून थोडं अंतर खाली जाताच सुरू झाली आणि चौघेजण सुटकेचा निश्वास टाकत गाडीत बसले. गाडी भराभरा घाट उतरायला लागली. "हे बघा, घाटात वळवायला जागा दिसली का मला सांगा, तिथून गाडी वळवू आपण वरच्या बाजूला." हरी असं म्हणत असताना त्याचा मोबाईल वाजायला लागला. मान वाकडी करून खांदा आणि मान यांच्यामध्ये मोबाईल कानाजवळ धरून हरी गाडी चालवत होता. गाडीच्या इंजिनाचा आवाज थोडा जास्त येत होता, म्हणून मोबाईलचा आवाज स्पष्टपणे ऐकू यावा यासाठी हरीने मोबाईलचा स्पीकर ऑन केला. "हऱ्या, हऱ्या, अरे काय करायला लागलाय?" पलीकडनं बाईचा आवाज ऐकू आला. चौघेही चमकले. हरीने त्यांना "माझ्या बहिणीचा फोन आहे" असं सांगून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. हरी बोलत होता, "काय अक्के, लय दिवसांनी माझी आठवण झाली. कसं काय चाललंय तुझं?" "माझं काय नेहमीचं रडगाणं चालू आहे, पण आता नवीन काहीतरी करावं म्हणते." "काय सांगते अक्के, नवीन काय करणार तू?" "आम्ही का नाही एक म्हैस घेणार आहे, बघून बी ठेवली, सौदा बी ठरलाय 70,000चा." "हिच्या मारी, अगं माझ्यामोर मागाशी एक म्हैसच उभी होती. आज म्हैस काय माझा पिच्छा सोडत नाही वाटतं. बरं म्हैस दुभतीये का भाकडे?" अरे तुझ्या बायकोसारखी मी काय डोक्यावर पडलेली नाही. चांगलं वाईट यातला फरक मला लय चांगला कळतो. म्हैस दुभतीये म्हणून तर एवढा भाव आहे तिला. हरी बायकोचा अजून उद्धार होऊ नये म्हणून तिला मध्येच थांबवत म्हणाला, "मग या की बिनघोर कशाला उशीर लावताय?" "अरे लगी घेतली असती, पण 30,000 कमी पडत्यात, तर तू तेवढे दे, 3 महिन्यात तुझं खातं बार करून टाकते." भाऊ बहिणीचा संवाद सुरू असताना शहाणे सर मध्येच म्हणाले, "अरे हरी, आपल्याला गाडी वळवायची आहे, पुढे चांगली जागा आहे वळवायला." हरी त्यांच्यावर खेकसला आणि म्हणाला, "तुम्ही ग बसा हो, इथं आमचं एवढं महत्त्वाचं चाललेलं आहे." अक्का म्हणाली, "काय रे, ग बस म्हणून मला डापरतो वैर? अरे तुझ्यासाठी मी किती केलं माझं मला माहिती बाबा." "अक्के, अगं मी तुला ग बस म्हणलं नाही, मी माझ्या शेजारच्या पॅसेंजरला म्हणलो ग बसा." "हे बघा अक्के, मला गाडीच्या इंजिनचं काम करायचे, बॅटरी बदलायची, मला 10,000 कमी पडतात म्हणून मी तुला पैसे मागणार होतो, पण आता तूच मला पैसे मागायला लागली होय. मग कसं काय होणार माझं? दाजी काय हालचाल काढतात का नाही? का दिवसभर घरात घोरत पडलेले असतात ते." "अरे तुझ्या दादीनं दुधाचा धंदा करायचा मनाव घेतले, म्हणून तू मला पैसे कधी देतो ते सांग." "पैसे वय, जरा विचार करू दे की मला." "हां, आमची माती झाली तरी तू विचारच करत बसणार आहे? तुझं मला माहिती आहे रे, गाडीचं काम आहे, गाडीचं काम आहे म्हणून लोकांकडनं पैसे काढतो, पॅसेंजरशी गोड बोलून त्यांना गंडा घालतो, आणि शेवंतीनं 10,000 मागितले तर तिला 20,000 नेऊन देतो तू." अख्खे माझं सिक्रेट असं 4 चौघात सांगते वय ग तू. अगं सगळी पॅसेंजर ऐकायला लागली ना, माझी बी चांगली पोझिशन आहे. हे बघे तुझी पोझिशन गेली चुलीत, तुला पैसे द्यायचे नसले तर नको देऊ, बघून गेली मी बी." आपलं सिक्रेट 4 चौघांसमोर उघडं केलं म्हणून हरी अक्कावर जाम चिडला. तो तिला सणसणीत काहीतरी उत्तर देणार होता, पण अक्काने कॉलच कट करून टाकला.
त्या क्षणी पूर्वीचा ट्रॅफिक पोलीस हरीला पुन्हा दिसला. त्याने गाडी थांबवली. त्यावेळी चौघेजण आपापले कान चाचपत त्याच्याकडे संशयी नजरेनं बघत होते. अक्काचा घुमसणारा राग त्यांच्यावर काढत हरी म्हणाला, काय तुम्ही काय एवढा वेळ झोपा काढल्या का? मी तुम्हाला वळवायला जागा दिसताच मला सांगा म्हणलो होतो का नाही? पण तुम्ही तर दात खेळ बसल्या गप राहिलाय. त्यावर आगलावी चिडून त्याला म्हणाले, अरे तुझ्या पायातला पायताण काढ आणि हाण आमच्या डोक्यात. सरांनी तुला वळवायला सांगितलं तेव्हा तू त्यांच्यावर खेकसलास आणि आता तूच आमच्यावर चिडतोय रे. चल आता इथून वळव गाडी आणि चल रामलिंगला. नाही साहेब, तसं नव्हतं मला म्हणायचं. मी घेतो की गाडी रामलिंगकडं. हरी एकदम वरवून म्हणाला, आगलावे साहेब, एकदा घड्याळाकडे बघा. 4:30 वाजलेत. आपण इथून आता निघालो तर 6पर्यंत पोहोचू तिथे. तोपर्यंत होईल अंधार पडायला सुरुवात. मग अंधारात आपण काय बघणार बरं? आणि पूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार 5-5:30 पर्यंत आपण घरी परत येणार होतो. सर आगलावेंना म्हणाले, अहो ही काय रामलिंगला जायची वेळ आहे का? माझा तर काही बुवा रामलिंगला जायचा मूड राहिलेला नाही आणि या हाऱ्याबरोबर तर अजिबात नाही. कागदे काहीशा नाराजीनं म्हणाले. वर्तकांनीही तोच सूर आळवला. त्यामुळे सरांनी रामलिंगला जाणं रद्द केलं आणि गाडी अपार्टमेंटकडे घ्यायला सांगितलं. रस्त्यात एक गार्डन रेस्टॉरंट होतं. सरांनी तिथे गाडी थांबवून चहा घ्यायचं ठरवलं. निदान शेवटी तरी गाडी ढकलायची वेळ येऊ नये म्हणून हरी गाडीतच बसून राहिला. सरांनी सगळ्यांसाठी स्पेशल चहाची ऑर्डर दिली. चहा यायला थोडा वेळ होता. प्रत्येकजण अपेक्षा भंग झाल्यामुळे नाराज होता. त्यामुळे कुणी कुणाशी बोलतच नव्हतं. सरांनी बोलायला सुरुवात केली. मित्रांनो, आपल्या वन डे ट्रिपचा पार बोजवारा उडालाय आणि त्याला मी कारणीभूत आहे. बाकीचे ड्रायव्हर 1500 म्हणत होते, पण हरी 1300 रुपयात हो म्हणाला म्हणून त्याची गाडी मी ठरवली. अर्थात त्याची गाडी आपण अगोदर पाहायला हवी होती, पण पैसे वाचले या आनंदाच्या भरात ते राहून गेलं. आपण जीवनभर पैशाच्या काटकसरीचा विचार करत आलो आणि जीवनातले अनेक आनंद हरवून बसलो. आत्ताही नेमकं तेच घडलं. तुमचे पैसे माझ्यामुळे खर्च झालेत. त्यामुळे पुढच्या महिन्याचं पेन्शन मिळालं की तुमचे पैसे मी तुम्हाला परत देईन. अहो सर, तुम्ही स्वतःहून या गोष्टी कबूल केल्या म्हणून बरं झालं. मला तर तुमचा खूप राग आला होता बरं का, पण तुमच्या या निर्णयामुळे तो राग गेला. कागदेंनी त्यांचं मन मोकळं केलं. त्यांच्याकडे बघत आगलावे म्हणाले, शिर्या, तू अकाउंटंट म्हणून रिटायर झालास, पण तुझ्यातला अकाउंटंट अजून काही गेलेला नाही. आता तरी त्याला काढून टाक. अरे ही वन डे ट्रीप आपल्या सगळ्यांची होती. सरांकडनं गाडी पाहणं झालं नाही, पण ते आपल्याही लक्षात आलं नाही. आपणही 200 रुपयांच्या बचतीसाठी भुललो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी सरांना दोष देणं योग्य नाही आणि त्यांच्याकडून पैसे परत घेणं हे सुद्धा योग्य नाही आहे. आगलावींच्या म्हणण्याला पुष्टी देत वर्तक म्हणाले, ट्रीपमध्ये ना आपण धडाडीनं काही निर्णयच घेतले नाहीत. आपण फक्त हरीच्या होला हो म्हणत राहिलो. हा कदाचित ना आपल्या वाढत्या वयाचा परिणाम असावा. प्रत्येकानं आपल्या मनातली घालमेल बोलून दाखवली. त्यामुळे त्यांना मोकळं वाटायला लागलं. त्यांच्या अंगात पुन्हा चैतन्य संचारायला लागलं. तेवढ्या चहा आला. चहा चांगला होता, त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा चहा मागवला. तिथून निघताना सर म्हणाले, मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. या ट्रीपमध्ये झालेल्या चुकांपासून बोध घेऊन पुढच्या महिन्यात आपण दुसरी ट्रीप काढू. चालेल असं म्हणत सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. सर पुढे म्हणाले, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या या ट्रीपबद्दल अपार्टमेंटमध्ये सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. त्यामुळे ट्रीप कशी झाली असं प्रत्येकजण आपल्याला विचारणार. मग त्यावेळी तुम्ही काय उत्तर देणार? एकदम झकास, तिघेही एका सुरात ओरडले. श्रोते हो, आज तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक डॉक्टर सुनील विभूते यांची कथा एकदम झकास. ही विनोदी कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि सगळ्या मित्रमंडळींना, कथाप्रेमींना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.